सतारा एसपी समीर शेख हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक शेख परिवार के घर बिराजे बप्पा। पुलिस अधीक्षक समीर शेख के घर पर गड़ाया ढोल नगाड़ों से स्वागत किया गया। आपको बता दें, पुलिस अधीक्षक समीर शेख ने पिछले साल की तरह इस साल भी गणपति बप्पा की स्थापना की और उन्होंने विधि विधान से पूजा अर्चना की और सपत्नीक आरती की। उनके आवास पर बप्पा के आगमन से सतारा पुलिस बल में उत्साह का माहौल है। सतारा से जुबेर शेख और मुन्ना मुजावर की रिपोर्ट। आणल्यानंतर त्यांची आज इथे आम्ही प्रतिष्ठान केलेली आहे। आजपासून सातारा जिल्ह्यामध्ये सर्व घरोघरी आणि सार्वजनिक मंडळ एकत्रितपणे गणरायाचं आगमन करतायत। त्याचबरोबर सातारामध्ये सर्व भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी बाहेर पडतायत। सर्व भाविकांना सातारा पोलीस प्रशासनाकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर सातारा पोलीस प्रशासन या संपूर्ण कालावधीमध्ये रस्त्यावर आहे। आमचे घर आमचे कुटुंबातल्या लोकांना सोडून आम्ही रस्त्यावर या बंदोबस्तासाठी हजर राहणार आहे, जेणेकरून सर्व भाविकांची जी सोय आहे ती होणार आहे। याच्यामध्ये सर्व भाविकांना पोलीस प्रशासन म्हणून आम्ही आवाहन करतोय की या बंदोबस्तामध्ये आपण आम्हाला सहकार्य करावं, जेणेकरून सर्व खास करून महिलांना, मुलींना, ज्येष्ठ नागरिकांना दर्शन करायला कुठली अडचण येणार नाही। साहेब, सार्व लेझर लाईट असते किंवा डॉल्बीच्या कशा पद्धतीने असणार आहे? याच्यामध्ये आम्ही खूप कडक नियमावली यावेळी काढलेली आहे। ध्वनीचे जे मर्यादा आहे ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी त्याची प्रसिद्धी फार मोठ्या प्रमाणात आम्ही केलेली आहे। सर्व डीजे मालक, चालक यांची मीटिंग घेऊन या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितलेल्या आहे। त्याचबरोबर लेझर, प्लाझ्मा ह्या गोष्टींवर पूर्णपणे आम्ही यावेळी बंदी घातलेली आहे। सगळीकडे पोलीस प्रशासन आणि एक अंमलदार आमचा जो आहे, एक अधिकारी जो आमचा आहे, तो रस्त्यावर ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी यावेळी लोकांसोबत आहे। परंतु आमचा जो प्रयत्न असणार तो समन्वयाचा असणार आहे। परंतु जर एखाद्या ठिकाणी या गोष्टींच्या समन्वयामध्ये पालन झाला नाही तर नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये कारवाई करणार आहे। मंगल मूर्ति गणपति बाप्पा मंगल मूर्ति मोरया। श्रीमन् महागणाधिपतये नमः। पाद्यं समर्पयामि, अर्घ्यं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि, स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि। श्रीमन् महागणाधिपतये नमः। पंचामृत घ्यायचं आणि फुलांनी शिंपडायचं। श्रीमन् महागणाधिपतये नमः। पयदधिकृतं चैव तथा शान्ति पुनर्नैवेद्यं। प्राणाय नमः, पानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः। करोद्वर्धनार्थे गणपतीला करोद्वर्धनार्थे सपुष्पचंदनं समर्पयामि। मुखवासार्थे पैन स्वामविञ्चन्तु ब्रह्मा विष्णु महेश्वरः वासुदेवो जगन्नाथ तथा संकर्षणं विभुः। प्रद्युम्नश्चानिरुद्धश्च भवन्तु विजयायते। आखण्डलो निर्वहयमो वर्णस्तथा वरुणपवनश्चैव धनादित्य सदाशिवः। ब्रह्मणा सहिता सर्वे दिक्पाला पान्तु ते सदा। कीर्तिर्लक्ष्मीर्मेधा बुद्धिश्रद्धा क्रियामतिः। बुद्धिर्लज्जा विभुशान्ति कान्ति सुश्रितमातरः। एते स्वामभिञ्चन्तु देवपत्न्यसमागताः। आदित्यश्चन्द्रमा भौमो वर्धितादिताः। ग्रहाः स्वामभिञ्चन्तु राहुकेतुशतर्पिता। देवदानवगन्धर्वा यक्षता सपन्नगाः। ऋषयो मनो गावो देवमात्र एव च। देवपत्न्योदमालागा दैत्यशास्त्राङ्गनाः। स्नानं समर्पयामि। परत पाणी शिंपडायचं।
पयादि पंचामृत स्नानान्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि आचमनीयं च समर्पयामि। पार्थिव सिद्धि विनायक देवताभ्यो नमः। पूजार्थे परिपूर्णार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। श्री पार्थिव सिद्धि विनायक देवताभ्यो नमः। पूजार्थे परिपूर्णार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। 2 पाया हातावरनं पाणी तांबलं सोडा। धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि। नैवेद्यार्थे ह्या पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा। चंदनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम् आपदाहर्ते नित्यं लक्ष्मीं विजयते सदा। देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देहि परम सुखम रूपम देहि अजन देहि यशो देहि दिशो जहि। पैता म्हणता मिळा करायचं। दिराचा में तो 3 वेळा प्यायचं 44 खाली सोडायचं असं 2 वेळा। दिराचा में तो केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः। विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ म्हणायचं मम आत्मनः पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम तुमचं नाव समीर वर्मणा सपत्निकः अहम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त अभ्युदय अर्थंच मंगल प्राप्त्यर्थम श्री पार्थिव सिद्धिविनायक प्रतिवार्षिक प्रतिष्ठापना पाण्याबरोबर अक्षता तांबूळ सोडायचं। पूजनंच करिष्ये। वक्रदंड हात कोरडा करून घ्या। विघ्न विनाशक मंगल मूरत अधिकारी कोटि प्रकाश छवि ऐसी तेरी गंधस्थल। सालावादप्रमाणे यावर्षी देखील आमच्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे। आज आमच्या घरचे सर्व सदस्यांच्या सोबत आम्ही बाप्पांचं स्वागत केलं। पालखीमध्ये बाप्पांना आणलं आणि आणल्यानंतर त्यांची आज इथे आम्ही प्रतिष्ठान केलेली आहे। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर ले जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।